नमस्कार। तर आता सकाळचे 9 वाजलेले आहे आणि तुम्ही पाहिलंच असून ते की आपण बाजरीची लाणी केली। तर आता आपले कणस बी भरपूर वाळलेले आहे आणि आज मशीन बी येऊ राहिलं काढायला। तर आपल्याला आता जायचं आहे वावरामध्ये आणि इकडे आता वहिनीचं त्यांचं आवराचं चालू आहे। तर आज तुम्हाला दाखवतो आपली बाजरी कितीक होते आणि कितीक नाही। चला आवरा। आवरलं चला। ट्रॅक्टर आलं का? ट्रॅक्टर आलं ना। चला तर आपल्याला आता ट्रॅक्टरवरच जायचंय। चला तर आता मशीन लावायचं चालू आहे आपलं, कारण की त्याला लेवल काढावं आधी। तर आपण आधीच गड्डे घेतलेले आपल्या बारदाण्याखाली, तर आता मशीन लावून राहिली। चला तर आता वहिनीने गमिल्या आणून राहिल्या आणि आपल्याला लगेच मशीन चालू करायचं आहे। तर आता मशीनचं इकडं शॉफ्ट जोडत चालू आहे, तर आपल्याला आता लगेच काढायला सुरुवात करायची आहे। चला तर आता आपली आत्ताच बाजरी काढायची झालेली आहे। हे बघा एवढी बाजरी झालेली आपल्याला, आणि आता जवळजवळ 12 वाजलेले,
आणि आता आपल्याला याचे सगळे तोंड बांधून घ्यायचे, कारण की टॉर्लीमध्ये न्यायचे आपल्याला. आणि तिकडं मशीन बी चाललेलं आहे आता बाजरी काढायचं. तर चला आता बांधून घेऊ. चला तर आता आपली मस्तपैकी बाजरी पण काढून झालेली आहे. आता म्हणजे आपण उन्हाचीच काढली, सकाळी 9 वाजता आलो होतो. आणि हे पहा आता आपली म्हणजे बाजरी झालेली आहे. मशीन पण घरी गेलेलं आहे. आणि आपल्याला एवढे 3-4 पोती बाजरी झालेली आहे. तर एवढी बाजरी झालेली आपल्याला 4-4.5 पोती बाजरी झाली. काही नाही झाली, यंदा फुसच नव्हतं त्याच्यामुळे काही. हे आपलं बाजरीचं भुस्सा आहे, इकडे बाजरीचे कांटे आहे. हे पा आपलं पाणी म्हणजे पाऊस कमी असल्यामुळं बाजरीमध्ये घाणं लय आली आणि बाजरी म्हणजे बारीक राहिली जास्त. चला तर आता आमची बाजरीची गोण्या घरी घेऊन जायचंय. आणि हे 2 जण पहा आता कशा गोण्या उचलू राहिले. लय जड घे काय गोण्या. चला तर आता आम्ही मस्तपैकी घरी चाललेले आहे. आमचे भाऊ माग बसलेले म्हणजे गोण्या धरून. आणि शंभूचे पप्पा ट्रॅक्टर चालवलेला आहे. आणि आता आम्ही घरी चाललेले आहे. आता म्हणजे उन्हा चांगलं झालं होतं त्याच्यामुळे आम्ही आता सगळेजण ट्रॅक्टरमध्ये चाललेलो आहे. तर म्हणजे आता आम्ही बाजरी काढायचा व्हिडिओ पण तुम्हाला टाकला तर तुम्ही बघितला तसं. आणि व्हिडिओ बी आम्ही आता टाकला असते. चला आता आमची बाजरी पण काढून झालेली आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे मस्त घरी. आणि दुपारी सकाळीच काढून घेतली. उन्हाचं लय मग ते भुशी राहते ना ती लय डसती त्याच्यामुळे ना. आणि मग पटकन आम्ही उन्हाच्या अगोदर काढून घेतली. आणि आता आम्हाला काही काम नाही, तर आम्हाला आता जेवण करायचं. सकाळी दुपार जेवणाच गेलो होतो आज आम्ही. तर आता आम्हाला जेवण करायचंय, तर या सगळेजण जेवायला. चला तर आता आम्ही मस्त आता जेवण करणार आहे. मी पाहता आम्ही काल बुंदी आणलीत लग्नावरून. कविता तो भरपूर बुंदी आणली का? आणि मग लग्न काय साठी जावं होतं. बुंदीच आणली का नुसती? पुऱ्या बी आणलेल्या आहे. कुठे आहे पुऱ्या? हे काय आहे ना, घ्याकडा भूक लागली जरा. पुऱ्या बुंदी म्हणल्यावर जरा भूकच लागली बर का. भाऊ तुम्हाला जेवायच नाही का? चला ना. बाजू काढायला त्याच्यामुळे भूक. आणि आबा गेलेले होते आताच गावात. आणि आबाने आपल्यासाठी काय आणलेलं आहे पा? स्प्राईट घेऊन चालले नुसतं, दुसरं काही आणायचं. अरे बापरे, दुसरं हो. काही आणायचं ना. एवढी वाटली आपल्याला? किती करती? 2.25 लिटर आपल्याला एवढ्या चौघांना कितकं होईल ना ती. आज सोमपापडी त्या नाही, मम्मी पप्पा ते गेले का लग्नाला. हो चला ना पटकन. चला. हे बा आबाने आता गावातून स्प्राईट आणलेलं आहे. स्प्राईट थंड आहे जरा, उन्हाचं जरा थंड थंड वशान. एकदा जेवण करू आणि मग स्प्राईट पिऊ सगळेजण मस्तपैकी. अहो कसे आहे बुंदी पुऱ्या? चांगले. टमाट्याची भाजी ना. तुम्हाला खायची बुंदी हे घ्या ना. चला तर सगळे मस्तपैकी जेवण करू राहिले. आणि सगळ्यांना आता भुका पण लागलाय बाजरी काढून. आणि बघा या सगळेजण स्प्राईट प्यायला मस्तपैकी. मग गारगार होईल ना सगळे आपण आता. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला नक्की सांगा. आणि आता आमचा आजचा व्हिडिओ आम्ही इथंच संपवतो. धन्यवाद.